हां, नमस्कार मुलांनो. मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एक्सरसाइज 7.1 चालू केलेली आहे. आज आपण काही उदाहरण पाहणार आहोत आणि ह्या उदाहरणासाठी आपण थोडेसे फॉर्म्युले वेगळे वापरणार आहोत. कारण आपल्याला 1 कॉईन टॉस झाला, 2 कॉईन टॉस झाला, 3 कॉईन जर टॉस झाले तर एक सोपं जातं सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी. परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त कॉईन टॉस झालेले असतील तर खूप कठीण जातं. मग आपण एक 4 कॉईनचं उदाहरण घेणार आहोत. सॅम्पल स्पेस न लिहिता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर उदाहरण बघा. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ अ कॉइन. आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन काढायचे नंबर ऑफ हेड्सचं. आणि किती कॉइन टॉस केलेले? 4 कॉइन टॉस केलेले. आणि आपल्याला एक्स म्हणजे काय घ्यायचं आहे? नंबर ऑफ हेड्स. मग आपण अगोदर लिहूया कॅपिटल एक्स म्हणजे नंबर ऑफ हेड्स. नंबर ऑफ हेड्स. आता जर 4दा कॉइन टॉस केला तर हेड भेटण्याची संख्या काय असू शकते? 4 वेळेस हेड भेटू शकतो, 3 वेळेस भेटू शकतो, 2 वेळेस भेटू शकतो, 1 वेळेस भेटू शकतो किंवा हेड भेटणार नाही. अशा 4 घटना घडतात. जर आपण 4दा कॉइन टॉस केला तर एक्सची व्हॅल्यू काय काय येऊ शकते? 0, 1, 2, 3, 4. ह्याचा अर्थ x = 0चं काय? एकदा हेड भेटला नाही. आणि x = 1चा अर्थ काय? एकदा हेड भेटला. x = 2चा अर्थ काय? 2 वेळेस हेड भेटला, 3 वेळेस हेड भेटला, 4 वेळेस भेटला. आता मुलांनो, या ठिकाणी आपण कॉइन किती वेळेस टॉस करायला? 4 वेळेस. म्हणजे हा प्रयोग आपण 4 वेळेस करतोय. मग n = 4 लिहायचं. n = 4. म्हणजे प्रयोग किती वेळेस झाला? आता p म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ हेड घ्यायचं. p मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड. तर हेडची प्रोबॅबिलिटी काय असते सर्वांनाच माहिती, 1/2. आणि q घेऊया. q म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ टेल. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल ही सुद्धा काय असते? 1/2 असते. हेडची सुद्धा प्रोबॅबिलिटी 1/2 आहे, टेलची सुद्धा प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. तर बघा, आता आपल्याला हे सोडवण्यासाठी आपण एक सूत्र वापरूया. p ऑफ x = p ऑफ कॅपिटल X = स्मॉल x, ncx p⁻x q⁻n - x. काय सूत्र वापरलं मुलांनो? p ऑफ कॅपिटल X = स्मॉल x, ncx p⁻x q⁻n - x. आता हे सूत्र काय कसं सोडवायचं आपण पाहिलेलं आहे. आज पुन्हा उदाहरणामध्ये थोडे स्मॉल डिटेल लक्षात येतील. अगोदर x ची व्हॅल्यू 0 घेऊया. म्हणजे p ऑफ कॅपिटल X = 0. म्हणजे x च्या ठिकाणी 0 ठेवायचं. n किती आहे मुलांनो? 4. 4c0. p म्हणजे किती? 1/2. x म्हणजे किती आहे मुलांनो? आता आपण x ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे? 0. तिथं 0 ठेवूया. q 1/2 n - x. n ची व्हॅल्यू 4 आहे. 4 - 0 म्हणजे हे आलं 4c0. 1/2 चा पॉवर 0 असेल तर त्याचा अर्थ होतो 1. हे 1/16. आता ह्याला मी बाजूला सोडतो. 4c0 कसं सोडवायचं बघा. याला लिहायचं 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 0 फॅक्टोरियल. 4c0 ला न्यूमरेटरला 4 फॅक्टोरियल, डिनॉमिनेटरला 0 फॅक्टोरियल. आता 4 मधून 0 मायनस करा. 4 मधून 0 गेल्यास किती राहणार आहे? 4. ते लिहायचं इथं 4 फॅक्टोरियल इनटू 1/16. 4 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. 0 फॅक्टोरियल म्हणजे किती येणार आहे? 1. हे टोटल 1 झालं तर हे आन्सर झालं 1/16. कशा पद्धतीने केलं लक्षात आलं? आपण x ची व्हॅल्यू 0 ठेवली. आता x ची व्हॅल्यू किती ठेवायची आपल्याला? 1. x ची व्हॅल्यू जर 1 ठेवायची, पुन्हा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवली. x ची व्हॅल्यू 1 ठेवल्यास काय येईल बघा? p ऑफ कॅपिटल X = 1. म्हणजे छोट्या x च्या जागेवर 1 ठेवायचे. छोट्या x च्या जागेवर 1 ठेवायचे. n
एन म्हणजे किती आहे 4, सी एक्स म्हणजे किती घ्यायचे 1, पी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे 1/2, डोक्यावर एक्स आहे म्हणजे 1/2 काय या ठिकाणी n मायनस एक्स म्हणजे किती 4 मायनस 1, इकडे आहे बघा बेटा 4 फॅक्टोरियल, आता ह्या खाली 1 फॅक्टोरियल आहे जी की इनटू, आता 4 मधून 1 काढा तर किती राहणार 3 फॅक्टोरियल इनटू 1/2 चा पॉवर किती. आता काल तुम्हाला मी सांगितलं होतं 4 फॅक्टोरियल म्हणजे किती येतं 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, 3 फॅक्टोरियल मीन्स 3 इंटू 2 इंटू 1. फॅक्टोरियलचं नोटेशन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कसं, त्याच्याकडे लक्ष द्या. हे 1/2, 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8, तर हे 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, किती आलं मुलांना 4 8 2 16, किती आलेले हे 4/16. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, ही व्हॅल्यू पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4/16, आणि पहिली किती आली ती 1/16. अगोदर हे तुम्ही लिहून घ्या मुलांना, आपण थोड्या वेळानं पुढचं बघूया. हा तर मुलांना आपण 0 आणि 1 ला व्हॅल्यू काढली, आता आपण 2 ला व्हॅल्यू काढूया. म्हणजे स्मॉल एक्सच्या जागेवर 2 ठेवायचं. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 2, एन म्हणजे किती आहे 4 C2, पी ची व्हॅल्यू किती आहे मुलांना 1/2, एक्स म्हणजे किती घेतलं आपण 2, क्यू म्हणजे सुद्धा 1/2 आहे, एन मायनस एक्स, एन म्हणजे किती आहे 4 मायनस 2, एन म्हणजे किती वेळेस प्रयोग झाला तो. आता हे 4C2 काय येणार बघा 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल, लिहून टाकायचं तसं इनटू, आता ह्या 4 मधून 2 काढा तर किती येणार आहे 2 फॅक्टोरियल. आता ह्याला जर सोडवलं तर किती येईल 1/4, आणि ह्याला सोडवलं सुद्धा किती येणार आहे 1/4. आता 4 फॅक्टोरियल किती आले बघा, बघ शुभम इकडे 4 फॅक्टोरियल किती आले, तर 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 4 इंटू बाजूला लिहायचं दिसणार नाही, 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1, आणि हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 इंटू 1/16, 4 2 जा 6, हे 2 ह्या 2 सोबत गेलं, हे 2 2 जा 4, तर हे आलं मुलांना 2 3 जा 6/16, किती आलं मुलांना हे 6/16, म्हणजे हे येणार आहे 3/8. तर ही झाली व्हॅल्यू आपली कशाची x इज इक्वल टू 2 असताना. आता आपल्याला x इज इक्वल टू 3 असताना व्हॅल्यू काढायची, p ऑफ कॅपिटल x इज इक्वल टू 3. म्हणजे मी काय करणार आहे x च्या जागेवर 3 ठेवणार, ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायला विसरू नका. n म्हणजे 4 C3, p ची व्हॅल्यू किती आहे 1/2, डोक्यावर x ची व्हॅल्यू किती घेतली मुलांना 3, q म्हणजे सुद्धा 1/2, n मायनस एक्स, n म्हणजे आहे 4 मायनस x म्हणजे किती आहे 3. जर याला सोडवलं मुलांना हे कसं सोडायचं 4 फॅक्टोरियल द्या, खाली 3 फॅक्टोरियल द्या. आता 4 मधून 3 मायनस करा तर किती येणार आहे 1 फॅक्टोरियल, हे येणार आहे 1/8, आणि हे 1/2. 4 फॅक्टोरियल कसं लिहिलं जाईल 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 3 फॅक्टोरियल 3 इंटू 2 इंटू 1, 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, आणि 1/16, हे 2 2 कॅन्सल, 3 3 कॅन्सल, तर हे आलेले मुलांना 4/16. चला मुलांना हे नोट करून घ्या, आपण x इज इक्वल टू 4 आता काढूया. x इज इक्वल टू 3 ला व्हॅल्यू पाहिली, आता आपल्याला x इज इक्वल टू 4 ची 0 ची व्हॅल्यू 1 2 3, आता 4 ला काढूया, म्हणजे x च्या ठिकाणी 4 ठेवायचं, p ऑफ x इज इक्वल टू 4. तर मुलांना n म्हणजे किती आहे
आपण लिहिलेलं आहे 4 C4, पीची व्हॅल्यू 1/2 आहे, एक्स म्हणजे 4 घेतलेले, क्यूची व्हॅल्यू 1/2, एनची व्हॅल्यू 4, एक्सची व्हॅल्यू सुद्धा 4. 4C4ला कसं लिहिणार आपण? 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 4 मधून 4 मायनस करा, काय येणार? 0 फॅक्टोरियल. 4C4ला कसं लिहिलं त्याच्याकडे अगोदर लक्ष द्या. हे 4 फॅक्टोरियल लिहायचं, जे इथलं आहे ते खाली 4 फॅक्टोरियल लिहायचं. 4 मधून 4 काढा, ते किती येणार? 0 फॅक्टोरियल. ह्याला जर सोडलं तर 1/16 येईल, हा पॉवर 0 येणार आहे, आन्सर 1 आहे. 4 फॅक्टोरियल कॅन्सल झालं मुलांना. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 आहे, म्हणजे हे आन्सर फक्त किती आलेले? 1/16. मग आता आपल्याला सर्वांचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करू. हेन्स probability distribution of capital X is X P of X. X ची व्हॅल्यू 0 1 2 3 4. तर आता आपण 0 1 2 3 4 0 असताना किती आली ती व्हॅल्यू मुलांना आपल्याला माहिती आहे. तुम्ही इथं बसा, मागे व्हिडिओ पॉज करून बघा. 1/16. 1 असताना 4/16, 2 असताना 6/16, त्याच्यानंतर 3 असताना किती आलं तर 4/16, आणि आता x = 4 असताना आपण किती व्हॅल्यू काढली मुलांना? 1/16. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करेक्ट आहे का नाही बघायचं. सगळ्या न्यूमरेटरची बेरीज करा. 6 4 10, 11 4 15 आणि 16. 16 × 16 = 1. मुलांना पुस्तकात हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवले. सगळे सॅम्पल स्पेस लिहिणं आपल्याला शक्य नाही आहे 4 पॉईंटशी, त्याच्यामुळे ही मेथड वापरा. एन म्हणजे किती वेळेस झालेली आहे प्रोबॅबिलिटी, प्रयोग किती वेळेस केला एक्सपेरिमेंट. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हेड, क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, हेडची आणि प्रोबॅबिलिटी, आणि हा फॉर्म्युला जसा तसा लक्षात ठेवा. आता या ठिकाणी हे उदाहरण आपलं संपलेलं आहे मुलांना. दुसरी नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मुलांना. कॉइन इज बायस्ड. कॉइन इज बायस्डचा अर्थ काय होतो? जो कॉइन आहे त्या कॉइनमध्ये हेड आणि टेल येण्याची प्रोबॅबिलिटी सेम नसते, त्याला म्हणायचं बायस्ड कॉइन. काय म्हणायचं त्याला? बायस्ड कॉइन. अ कॉइन इज बायस्ड सो दॅट हेड इज 3 टाइम्स इज लाईकली टू ऑकर ॲज अ टेल. म्हणजे 3 वेळेस हेड येतो त्यावेळेस 1 वेळेला टेल येतो, अशा प्रकारचा हा कॉइन. म्हणजे आपल्याला त्याला काय दिलेली आहे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड इज टू प्रोबॅबिलिटी ऑफ टेल. ह्याचा रेशो दिलाय 3:1. किती दिलेला आहे रेशो आपल्याला? 3:1. मग आपल्याला जर हे रेशो असेल तर मग प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हे घ्यावं लागेल 3x, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ टेल हे घ्यावं लागेल 1x. नुसतं x घेतलं तरी चालेल. कॉइन बायस्ड सांगितलेला आहे. बायस्ड सांगितलं आहे याचा अर्थ काय की 3दा हेड यायला आहे तर 1दा टेल येतो, अशा प्रकारचा कॉइन आहे. म्हणजे कॉइन हा फॉल्टी आहे, त्यात काहीतरी गडबड आहे त्याच्यामध्ये. मग आता तो रेशो किती आहे? 3:1. हेड 3दा येतो त्यावेळेस टेल 1दा येतो. आपल्याला माहिती आहे दोघांची मिळून प्रोबॅबिलिटी जी असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ टेल, हे 1 येणार आहे. हेडची प्रोबॅबिलिटी किती आहे मुलांनो? 3x. टेलची प्रोबॅबिलिटी किती? x = 1. किती आलं मुलांनो? 4x = 1. x किती आलं? 1/4. x ची व्हॅल्यू आलेली आहे 1/4. मग आता मला प्रोबॅबिलिटी ऑफ हेड भेटतं. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे? 3x, म्हणजे हे 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल किती आहे? x, हे येणार आहे 1/4. म्हणजे ॲक्च्युअली त्यांनी आपल्याला हेडची प्रोबॅबिलिटी दिली 3/4, टेलची प्रोबॅबिलिटी दिली आहे 1/4. तर पुढे काय सांगितलं? इफ कॉइन इज टॉस्ड ट्वाइस. एक तो कॉइन 2दा टॉस केलेला आहे. आपण कॉइन इज टॉस्ड
2 टाइम्स 2 वेळेस कॉइन टॉस केला. मग ह्याचं सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करायला सांगितलं कशाचं? नंबर ऑफ टेल्स. कॅपिटल एक्स म्हणजे किती? नंबर ऑफ टेल्स, टेलची संख्या. इथं टेलची संख्या किती होणार? 0. इथं किती आहे? 1. इथं सुद्धा 1 डबल 1 लिहायची गरज नाही. इथं 2. तर मला पी ऑफ 0 काढायचे, पी ऑफ 1 काढायचे, पी ऑफ 2 काढायचे. आता पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 काढायचे म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायची याची. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हेड. आता प्रोबॅबिलिटी ऑफ हेड हेड काय आहे मुलांना? दोनदा हेड आहे, दोन्हीमध्ये पहिल्यांदा हेड भेटायला आहे आणि दुसऱ्यांदा हेड भेटायला आहे, म्हणजे अँड या शब्दाचा उल्लेख करायला पहिल्यांदा हेड आणि दुसऱ्यांदा हेड. मग प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे मुलांना? 3/4 इंटू लिहायचं. पुन्हा याची प्रोबॅबिलिटी 3/4, हे येणार 9/16. आता ह्याची प्रोबॅबिलिटी काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ हेड टेल म्हणजे ॲक्च्युली दिस इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ 0. आता एक्स इज इक्वल टू 0 असताना म्हणजे याच्या ठिकाणी टेल नाही भेटलं. आता आपल्याला काढायचं आहे प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 चा अर्थ काय व्हायला आहे? एकदा टेल भेटणं. मग एकदा टेल इथं भेटायला, इथं भेटायला, 2 वेळेस भेटायला. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ हेड टेल, नंतर टेल भेटू शकतं, किंवा मी ऑर शब्द यूज करायला, किंवा म्हणजे ॲडिशन घ्यायचं, किंवा अगोदर हेड भेटू शकतं. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल हेड. दोघांमध्ये ॲडिशन घेतली बघा मुलांना. दोन्ही याच्यामध्ये ॲडिशन काय घेतली? ही घटना घडेल किंवा ही घडेल, ॲडिशन. आता प्रोबॅबिलिटी ऑफ हेड किती आहे मुलांना? 3/4. प्रोबॅबिलिटी ऑफ टेल किती आहे? 1/4 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ टेल 1/4, प्रोबॅबिलिटी ऑफ हेड 3/4. जर याला तुम्ही सॉल्व केलं मुलांना 6/16 आहे. किती आलेले? 6/16. आता x इज इक्वल टू 2 घेऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 म्हणजे दोन्ही वेळेस टेल आलेले. म्हणजे प्रोबॅबिलिटी कशी काढायची? टेल टेल. मग ह्या टेलची प्रोबॅबिलिटी किती दिली त्यानं? 1/4. पुन्हा ह्या टेलची 1/4. तर हे आलेले 1/16. 1/16. हेन्स probability distribution किती आलं मुलांना? x 0 1 2. p ऑफ x 0 असताना किती आहे मुलांना? आन्सर आपण काढलं बघा. 0 असताना 9/16. 1 असताना 6/16 आणि 1/16. आपला आन्सर बरोबर आलेला आहे का नाही चेक करण्याची सिंपल मेथड म्हणजे ह्या सर्वांची बेरीज करा. ती बेरीज किती येते बघा. ठीक आहे मुलांना, हा झाला आपला सेकंड प्रॉब्लेम.